मला नको पालतूचे भूषण टाकू, मी तुझ्यासारखे रखडले छप्पन टाकू, नको मला येण्याची चादर दाखवू, अरे त्या चादरीत तुला घेईन मी वाकून, माझी शिकले डेंजर आता दिन मी दाखवून, नाही बरोबर आहे तुझी माझी समजून घेतो मी, मला नको पालतूचे भूषण टाकू, मी तुझ्यासारखे रखडले छप्पन टाकू, नको मला येण्याची चादर दाखवू, अरे त्या चादरीत तुला घेईन मी वाकून, माझी शिकले डेंजर आता दिन मी दाखवून, नाही बरोबर आहे तुझी माझी समजून घेतो मी. मित्रांनो, तर तुम्ही जो आता मध्ये व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे. सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. जर जाईल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑल मटेरियल लिंक म्हणून, आणि हा जो व्हिडिओ आहे तो आपण कॅपकट मधून क्रिएट केलेला आहे. कॅपकट तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनल वरती मिळून जाईल, आणि ह्या व्हिडिओचं जे मटेरियल आहे आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा देत असतो. टेलिग्राम चॅनलची लिंक सुद्धा आपण खाली दिलेली आहे, ते जॉईन करू शकता. तर सिम्पली तुम्हाला काय करायचं, हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी तुमचे जे इथे कॅपकट आहे इथे ओपन करायचे. इथे कॅपकट ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्ट ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करायचं, आणि जो आपण बीट मावळी दिलाय मटेरियल मध्ये तो इथं सिलेक्ट करू, इथून ऍड करायचा आहे. हा बीट मावळी इथे ऍड केल्यानंतर इथून तुम्ही बघू शकाल की ह्या बीट मावळी व्हिडिओ मध्ये आपण बीट दिले 1 2 3 अशा 13 बीट असतील. तर पहिल्यांदा आपल्याला काय करायचं, तर इथे सॉन्ग ऍड करायचं. सॉन्ग ऍड करण्यासाठी हा जो बीट मावळी व्हिडिओ आहे त्यावरती क्लिक करून इथून थोडं खाली स्क्रोल करू, इथे तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट ऑडिओचं ऑप्शन आहे, सिम्पली त्यावरती क्लिक करून द्यायचंय. त्याच्यानंतर इथून आपले जे सॉन्ग आहे इथून ऍड होऊन जाईल. आता आपल्याला काय करायचं, हा जो बीट व्हिडिओ आहे त्यावरती क्लिक करून हा जो व्हिडिओ आहे तो आपल्या जेथून आपले बीट बदलत आहे, इथे तुम्ही बघू शकाल की 1 2 3 अशा बीट बदलत आहे. तर सिम्पली आपल्या जेथून बदलत आहे बीट ते अशा प्रकारे, तर ही आपली पहिली बीट आहे ते बदलते. तर सिम्पली त्यानंतर त्याच व्हिडिओवरती क्लिक करून पहिलं ऑप्शन आहे ते स्प्लिटचं आहे त्यावरती क्लिक करून द्यायचं आहे. सेम प्रोजेक्ट आपल्या ह्याच्या पुढची बीट कुठे चेंज होते बघायची. तर इथे तुम्ही बघू शकाल की आपली याशिवाय इथून बीट चेंज होते. तर सिम्पली त्याच व्हिडिओवरती क्लिक करून इथून पहिलं ऑप्शन स्प्लिटचं आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे हा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला शेवटपर्यंत कट करत नाही, शेवटच्या बीटमापर्यंत इथून हा व्हिडिओ बीटनानुसार कट केल्यानंतर आता आपल्याला काय करायचे, त्यामध्ये फोटो ऍड करायचे. फोटो ऍड करण्यासाठी हा जो पहिला वेगळा भाग झालाय त्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर इथून थोडं तुम्हाला स्क्रोल करायचंय, आणि इथे तुम्हाला एक रिप्लेसचा ऑप्शन मिळून जाईल. सिम्पली त्यावरती क्लिक करून जो आपण फोटो तुमचा असेल इथून सिलेक्ट करू, इथून ऍड करायचा आहे. इथून फोटो ऍड केल्यानंतर 2 बटन अशा इथून सेट करायचा आहे. सेम प्रोजेक्ट आपल्या दुसऱ्या बीट पाशी यायचंय. या बीट पाशी आल्यानंतर त्या बीटवरती क्लिक करून रिप्लेसच्या ऑप्शन वरती क्लिक करून जो पण तुमचा इथे फोटो असेल इथून ऍड करायचा आहे. तर आपण हाच फोटो सेम टू सेम इथून ऍड केलेला आहे. तर एकच फोटो तुम्ही इथून ऍड करायचा आहे शेवटच्या बीट बार पर्यंत. इथून हा फोटो ऍड केल्यानंतर आता आपल्याला काय करायचं, सिम्पली पुन्हा पहिले इथे आल्यानंतर आपल्या इथून आता बॅक करायचं आणि ओव्हरलेच्या ऑप्शन वरती क्लिक करून अगेन ऍड ओव्हरले वरती क्लिक करायचंय. आणि हे जे आपण इमोजी पीएनजी मटेरियल मध्ये ते तुम्हाला इथे ऍड करून अशा वेळी इथून ऍड करायचे, आणि ह्याची जी लेंथ असेल जेवढं आपलं हे सॉन्ग आहे तेवढी न्यायची. अशा प्रकारे नेल्यानंतर हे थोडं पीएनजी 2 बटाने झूम करायचं, म्हणजे हे जे पीएनजी आहे इथून परफेक्ट बसून जाईल. तर मी काय करतो, जे आपले फोटो राहिलेत बीट नाव सर इथून ऍड करायचे, इथून पटकन ऍड करून घेतो. तर इथे तुम्ही बघू शकाल की आपण फोटो इथून ऍड करून घेतलेल्या बीट नानुसार. आता तुम्हाला काय करायचं, सिम्पली हा जो पहिला फोटो इथे यायचा, इथे आल्यानंतर या फोटोवरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर थोडे इथे झूम करत आहे मी, तर तुम्हाला इथे थोडं समजून घ्यायचं की कशा द्यायचे ते. तर पहिले काय करायचे, हा जो पहिला फोटो इथे म्हणजे सिम्पली आपल्या पहिल्यांदा थांबल्यानंतर इथे जे आपली पहिली बीट आहे इथे आल्यानंतर इथे तुम्हाला कीचा ऑप्शन आहे, सिम्पली त्यावरती क्लिक करायचंय. पुन्हा ह्याच पहिल्याच फोटोचे शेवटला यायचे इथे. अशा वेळी इथे आल्यानंतर पुन्हा इथे कीचा ऑप्शन आहे त्यावरती एकदा क्लिक करायचं. इथून तुमच्या 2 की ऍड झाल्यानंतर आपली ही जी पहिली की तिथे आल्यानंतर सिम्पली तुमचा जो फोटो आहे तुम्हाला जेवढा झूम करायचा आहे एवढं इथून झूम करायचं, थोडं करा इथून झूम नॉर्मल. त्याच्यानंतर इथं तुमचा जो फोटो आहे अशा झूम आउट होईल, म्हणजे इथून झाल्यानंतर हा जो पहिला फोटो आहे त्यावरती क्लिक करायचा. आणि आपल्याला नाही ना इथे तुम्ही बघू शकाल की आपण ब्लॅक अँड व्हाईट फोटो हा केलाय, म्हणजे थोडा कलर मध्ये. तो कसा करायचा, सिम्पली आपल्या इथे त्या फोटोवरती क्लिक केल्यानंतर थोडं इथे स्क्रोल करायचंय, आणि इथे तुम्हाला फिल्टरचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचंय. येथे तुम्हाला फिल्टरच्या ऑप्शन मध्ये यायचं. यामध्ये तुम्हाला एक ऑप्शन मिळून जाईल रेट्रो, हा जो ऑप्शन त्यामध्ये आल्यानंतर इथे तुम्हाला हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. VSCH3 चा हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. इथून हा इफेक्ट परफेक्ट बघा, आणि इथून हा इफेक्ट सिलेक्ट केल्यानंतर खालची जी ह्याची लेंथ असेल इथून संपूर्ण याची नेल्यानंतर ऍडजस्टचा ऑप्शन आहे 2 नंबरला येते, त्यावरती क्लिक करायचं आणि सॅच्युरेशन संपूर्ण मायनस करायचंय. त्याच्यानंतर इथून आपल्या बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आपला सिम्पली हा जो इफेक्ट आहे म्हणजे इथून ऍड होऊन जाईल. त्याच्यानंतर हा जो इफेक्ट आहे तो तुम्हाला सिम्पली ना 3 सेकंदाची तिथल्या फोटोला एक द्यायचा आहे. त्याच्यानंतर 6 सेकंदाची तिथल्या फोटोला द्यायचा आहे, आणि परत 8 सेकंदाच्या, त्याच्यानंतर 11 सेकंदाच्या, आणि डायरेक्ट तुम्हाला आता 13 सेकंदाच्या तिथल्या फोटो त्यांना द्यायचा आहे. आता जो फिल्टर मधला इफेक्ट सांगितला तो. त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं, हे जे पहिले ट्रान्झॅक्शन आहे 2 त्यांना इफेक्ट द्यायचे. तर हे जे पहिले ट्रान्झॅक्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे मुवमेंटच्या ऑप्शन मध्ये द्यायचं. यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल रोटेट अँड चेंज, हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा, आणि ह्याची जी खालची लेंथ असेल ही ती संपूर्ण यायची आपल्या अशा प्रकारे. त्याच्यानंतर सिम्पली बरोबर चिन्हावरती क्लिक करायचंय. त्याच्यानंतर त्याच्या पुढचे हे ट्रान्झॅक्शन आहे तिथे यायचं, त्या ट्रान्झॅक्शन वरती क्लिक करायचंय,
आणि इथे तुम्हाला ओव्हरलेच्या ऑप्शन वरती यायचंय. यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल व्हाईट फ्लॅश 2चा. हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे आणि ह्याची सुद्धा लेंथ असेल ती संपूर्ण याची नेल्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचंय. आता सिम्पली काय करायचं, हे जे आपले 4 सेकंदाचे तिथले जे ट्रान्झॅक्शन आहे इथे जे त्या ट्रान्झॅक्शन वरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला ट्रेंडिंग मध्येच एक इफेक्ट मिळून जाईल पुल आउटचा. हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर पुढचे जे ट्रान्झॅक्शन आहे आपलं 6 सेकंदाचे पुढचे जे ट्रान्झॅक्शन आहे तिथे यायचे. त्या ट्रान्झॅक्शन वरती क्लिक करायचं. मुवमेंटच्या ऑप्शन मध्ये येऊन यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल रोटेट अँड चेंजचा. हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढचे जे ट्रान्झॅक्शन आहे म्हणजे डायरेक्ट 9 सेकंदाचे जे मागचे ट्रान्झॅक्शन आहे इथे यायचे. त्या ट्रान्झॅक्शन वरती क्लिक करायचं. पुन्हा मुवमेंटच्या ऑप्शन मध्ये यायचे. यामध्ये तुम्हाला ड्रॉप डाऊनचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचंय. त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचंय 11 सेकंदाचे जे पुढचे हे ट्रान्झॅक्शन आहे इथे यायचे. त्या ट्रान्झॅक्शन वरती क्लिक करायचंय आणि इथं तुम्हाला मुवमेंटच्या ऑप्शन मध्ये येऊन इथून तुम्हाला पुल आउटचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचंय. त्याच्यानंतर पुन्हा आपले हे जे शेवटचं ट्रान्झॅक्शन आहे इथे यायचे त्या ट्रान्झॅक्शन वरती क्लिक करायचंय. पुन्हा मुवमेंटच्या ऑप्शन मध्ये यायचे. यामध्ये तुम्हाला पुल इनचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचंय. त्याच्यानंतर हे जे आपले ट्रान्झॅक्शन आहे इथून ऍड होऊन जातील. तर हे जे आपले ट्रान्झॅक्शनचे इफेक्ट दिल्यानंतर आता आपल्याला काय करायचं, सिम्पली हा जो चौथा फोटो इथे यायचा. आता जसे मी इथून इफेक्ट सांगेल तुम्ही पण तुमच्या फोटोला इथून इफेक्ट आहे ते ऍड करायचे. मी तुम्हाला टाइमलाईन सांगेल त्या टाइमलाईन पाशी येऊन जो पण फोटो असेल त्या फोटोला तुम्हाला आता जे इफेक्ट सांगेल ते तुम्हाला इथून ऍड करून घ्यायचे. तर सिम्पली आपल्याला काय करायचं, हा जो चौथा फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर खाली तुम्हाला 3 नंबरला अॅनिमेशनचा ऑप्शन आहे. सिम्पली त्यावरती क्लिक करायचे. तुम्हाला इन मध्येच थांबायचंय. यामध्ये तुम्हाला स्विंग बॉटमचा जो इफेक्ट आहे तो सिलेक्ट करायचा. त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचंय, हा जो 6 सेकंदाचे तिथला फोटो आहे तिथे यायचं. या फोटोला आपल्या रॉक व्हर्टिकलचा जो इफेक्ट आहे तो सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं, हा जो 8 सेकंदाचे तिथला फोटो आहे तिथे आल्यानंतर त्या फोटो आपल्या रॉक व्हर्टिकलचा जो इफेक्ट आहे तो सिलेक्ट करायचा. पुन्हा स्क्रोल करून त्याच्या पुढच्या फोटो पैसे यायचे आणि इथे आपल्याला आहे ना जो आपला 11 सेकंदाचा तिथला फोटो असेल त्या फोटोला आपल्याला आहे ना सेक 3चा जो इफेक्ट आहे तो सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा स्क्रोल करून डायरेक्ट आपल्या आता 13 सेकंदाच्या तिथल्या फोटोला यायचे पैसे यायचे. या फोटो आपल्या सेव्हिंग राईटचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर इथून आपले जे हे इफेक्ट आहे इथून फोटोला इथून ऍड होऊन जातील आणि सिम्पली इथून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. त्याच्यानंतर हे जे फोटो आहेत इथून ऍड होऊन जातील. म्हणजे आपण इथून इफेक्ट कसे दिलेले आहेत ते तुम्ही बघू शकाल की हा जो चौथा फोटो आहे चौथ्या फोटोला दिल्यानंतर त्याच्या पुढचे जे फोटो त्याला नाही द्यायचं, त्याच्या पुढच्या फोटोला दिलाय आपण. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला नाही द्यायचं, त्याच्या पुढच्या फोटोला दिलाय. असंच करत आपण शेवटच्या फोटोपर्यंत आलोय. म्हणजे शेवटून दुसरा जो फोटो आहे तिथपर्यंत आलोय. हे जे इफेक्ट आहे इथून ऍड केलेले आहेत तिथपर्यंत. त्याच्यानंतर सिम्पली आपल्या आता पुन्हा यायचं पहिले एन्ज्यूट येते आल्यानंतर आता तुम्हाला ना इथे इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. पुन्हा इथे तुम्हाला व्हिडिओ इफेक्टचं ऑप्शन मिळून जाईल. त्यावरती क्लिक करून तुम्हाला इथे आता ओपनिंग अँड क्लोजिंगच्या ऑप्शन मध्ये यायचं. यामध्ये तुम्हाला पहिलाच इफेक्ट हॅलो ब्लरचा मिळून जाईल. हा जो इफेक्ट आहे तो सिलेक्ट करायचा आहे आणि सिम्पली बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. ह्या जे इफेक्टची लेंथ असेल जेवढा आपला पहिला फोटो आहे तेवढीच ठेवायची. त्याच्यानंतर इथे तुम्हाला पहिलाच ऍडजस्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे आणि इथून तुम्हाला स्पीड आहे ते इथं तुम्हाला 10 ठेवायचे. त्याच्यानंतर इंटेन्सिटी संपूर्ण येऊन बरोबर चिन्हावरती क्लिक करायचंय. आता इथे आपल्याला काय करायचं, हा जो आपला चौथा फोटो इथे यायचे डायरेक्ट तुम्ही 3 सेकंदाची तिथे आला तरी चालेल. इथे आल्यानंतर तुम्हाला आता बॉडी इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून तुम्हाला इथे आता मूडचं ऑप्शन आहे यामध्ये यायचे. यामध्ये तुम्हाला पहिलाच इफेक्ट हिटचा मिळून जाईल. हा जो इफेक्ट आहे तो सिलेक्ट करायचा आहे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. जेवढा आपला हा 3 सेकंदाचा तिथला फोटो आहे तेवढीच्या जे इफेक्टची लेंथ असेल ती ठेवायची. त्याच्यानंतर आता आपल्या डायरेक्ट 6 सेकंदाचा तिथला जो आपण हा फोटो जिथून स्प्लिट केलाय तिथे यायचं. इथे आल्यानंतर तुम्हाला आता व्हिडिओ इफेक्टचं ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे स्प्लिटच्या ऑप्शन मध्ये यायचे. यामध्ये तुम्हाला 3 नंबरला 3 लेयर्स मिरर हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आणि ह्या जे इफेक्टची लेंथ असेल जेवढा आपला हा 6 सेकंदाची तिथला फोटो आहे तेवढीच ठेवायची आणि सिम्पली ऍडजस्ट वरती क्लिक करून व्हर्टिकल तुमच्या फोटो नसणार इथून ऍड करून फिल्टर 0 करायचंय आणि इथून तुम्हाला बरोबर चिन्हावरती आता क्लिक करून द्यायचंय. त्याच्यानंतर हा जो आपला 8 सेकंदाची तिथला फोटो जिथं आपण स्प्लिट केला तिथे अशा प्रकारे येते. आल्यानंतर पुन्हा बॉडी इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून तुम्हाला आता ग्लोइंग स्लाइस मध्ये यायचंय. यामध्ये तुम्हाला आहे ना मेकॅनिकल नावाचा जो इफेक्ट आहे तो सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. जेवढा आपला हा 8 सेकंदाची तिथला फोटो आहे तेवढीच ह्या जे इफेक्टची लेंथ असेल ती ठेवायची. त्याच्यानंतर सिम्पली आपल्या आता काय करायचं, हा जो आपला 11 सेकंदाची तिथला फोटो आहे तिथे यायचं जिथं आपण स्प्लिट केला तिथे इथे आल्यानंतर तुम्हाला आता बॉडी इफेक्टचं ऑप्शन आहे पुन्हा त्यावरती क्लिक करून तुम्हाला इथे स्ट्रोकच्या ऑप्शन मध्ये यायचं. यामध्ये तुम्हाला पहिलाच इफेक्ट इलेक्ट्रिक बॉर्डरचा जो इफेक्ट आहे तो सिलेक्ट करायचा आहे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. ह्या जे इफेक्टची लेंथ असेल जेवढा आपला हा 11 सेकंदाची तिथला फोटो आहे तेवढीच ठेवायची आणि ऍडजस्ट वरती क्लिक करून इथून तुम्हाला आहे ना स्पीड संपूर्ण यायचे आणि इथून तुम्हाला आहे ना कलर जो पण आवडेल इथून तुम्ही ठेवू शकता. त्याच्यानंतर सिम्पली बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. आता सिम्पली आपल्याला काय करायचं, हा जो आपला 13 सेकंदाचा तिथला फोटो आहे जेथून आपण स्प्लिट केला त्याच्या अशा प्रकारे त्यानंतर पुन्हा व्हिडिओ इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून तुम्हाला इथे स्प्लिटच्या ऑप्शन मध्ये यामध्ये तुम्हाला शेवटून 2 नंबरला जो 3 स्क्रीनचा जो इफेक्ट आहे तो सिलेक्ट करायचा. सिलेक्ट केल्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे.
जेवढा आपला हा 13 सेकंदाची तिथला फोटो तेवढीच्या जे इफेक्टची लेंथ असेल ती ठेवायची. त्याच्यानंतर हा जो व्हिडिओ आहे इथे आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केलाय तो सेव्ह करण्यासाठी वरती जे एक्सपोर्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे. त्याच्यानंतर इथून